पुढचा भाग त्यांच्या शब्दात सांगणे आवश्यक आहे. टोले म्हणतात, माझ्या प्रक्षुब्ध मनाची अवस्था बदलली. सर्व विचारच पूर्ण थांबले. हे कसे काय घडले याचा मलाच अचंबा वाटतो. एका प्रचंड प्रबळ शक्तिमान भोवऱ्यात मी अलगद खेचला गेलो आणि ती खूप भयग्रस्त अवस्था होती. शरीरात भूकंप झाल्यासारखे वाटत होते. मी अक्षरशः तडफडत होतो आणि नेमका त्याच वेळी आतून एक आवाज आला, भिवू नको, कशालाही विरोध करू नको. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. माझे भान हरपले आणि या अवस्थेत काही तास गेले. हळूहळू भानावर आल्यावर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा मधुर ध्वनी आला. कोवळ्या सूर्यकिरणांचा स्पर्श जाणवला आणि सतत आनंदाश्रू ओघळत होते. प्रत्येक आजूबाजूची गोष्ट नैसर्गिक आणि नवीन वाटत होती. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे कुतूहल जसे असते तसा मी झालो होतो. अशा स्थितीत मी घराबाहेर पडल्यावर पृथ्वी तलावरील सृष्टी सौंदर्याने भारावून गेलो. पूर्वी असे कधीच झाले नव्हते. पुढील काही महिने मी शांतता आणि आनंदात विहरत होतो. कोणता तरी आमूलाग्र बदल होऊन पुढे तोच माझा स्थायी भाव झाला होता. पुष्कळ वर्षानंतर या आनंदमय स्थितीचे वर्णन अनेक आध्यात्मिक ग्रंथात वाचायला मिळाले. अनेक ज्येष्ठ अधिकारी व्यक्तींबरोबर चर्चा केल्यावर असे जाणवले की ते ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ते मला अगोदरच सहजपणे मिळालेले आहे. त्याचेच वर्णन ते करीत आहेत. मनाचे खेळ व मनोव्यापारामुळे होणारी दुरवस्था यापासून मुक्त झालो होतो. आता फक्त खरा मी उरला होता. मूळ स्वरूपच शिल्लक होते. हळूहळू सवयीने त्या अवस्थेत राहण्याएवढा मी सक्षम झालो होतो. माझे शरीर, माझे नातेसंबंध, माझे घर आणि नोकरी आणि सामाजिक ओळख पुसली गेली की काय असे 2 वर्ष वाटत होते. त्या काळी बागेत फुलझाडांजवळच्या बाकड्यावर बसण्यात आनंद वाटत होता. बदल होत होता, पण शांतता टिकून होती. मला तिने पूर्णपणे घेरून टाकले होते. माझ्याजवळ बसणाऱ्यांनाही तिचा स्पर्श होऊन तेही आनंदित होत होते. काही वेळेला कुठेतरी पार्श्वसंगीत मंदपणे चालू आहे असे जाणवे. शांततेचे सतत अस्तित्व बरोबर होतेच. नंतरच्या काळात जवळचे मित्र मला विचारायचे की आपल्याला जी स्थिती मिळाली आहे ती आम्हालाही मिळेल का? आणि त्यावर माझे उत्तर असे होते की अरे, तुमच्याजवळही तीच अवस्था आहे, परंतु सततच्या विचारांमुळे तुमच्या मनात जो गोंधळ आणि आवाज चालू आहे त्यात ती मूळची शांतता झाकोळून गेली. अशा प्रश्नोत्तरांचे पुढे पुस्तकात रूपांतर झाले आणि प्रसिद्ध मुलाखतकार विन्फ्रे ओप्रा यांनी टीव्हीवर मुलाखती घेतल्यानंतर ते पुस्तक बेस्टसेलर झाले. यापुढील काळात टोले यांनी स्वतःला या कामासाठी वाहून घेतले. सर्वसामान्यांबद्दल सहानुभूती, प्रेम आणि कळवळा होताच. आता या सर्वांना मदत करण्याची, मार्गदर्शन करण्याची दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे ते पाश्चात्य जगतातील तत्वचिंतकांमध्ये लोकप्रिय झाले. अनेक भाषात त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झाली. सांप्रतकाळी ते कॅनडामध्ये व्हँक्युअर येथे राहतात व जगभर कार्यशाळा घेऊन प्रबोधन करतात. भारतातही ते भेट देऊन गेले आहेत. त्यांची शिकवण तरी काय आहे याविषयी सर्वांनाच कुतूहल असणे स्वाभाविक आहे. आता त्यांच्या या शिकवणुकीबद्दल आपण आजच्याच पुढच्या क्लिपमध्ये ऐकूया. क्लिप 101 हा पुढचा भाग आहे. त्यांच्या मते त्यांची शिकवण काय आहे ते आपण बघत आहोत. त्यांच्या मते केवळ वर्तमान काळात कोणत्याही समस्या नसतात,
फक्त तिथेच सुख, समाधान, शांती मिळू शकते. भूत, भविष्य काळाच्या विचारांमुळे यात अडसर येतो. सामान्यतः स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांच्याच तालावर आपण नाचत असतात आणि आकुंचित झालेल्या अशा खोट्या मीच्या संगतीत कूपमंडूक वृत्तीने आपले जीवन जगत असतो आणि आपल्या हक्काचे, समाधान, शांतीचे जग विसरून दुःख आणि अपूर्णतेत अडकतो. वर्तमान काळात 100% भान ठेवून जगणे हाच रामबाण उपाय आहे, असे ते हिरिरीने सुचवितात. भूतकाळातल्या सर्व गोष्टी वर्तमान काळात घडलेल्या असतात आणि भविष्य काळात ज्या गोष्टी व्हायला हव्यात असे वाटते त्यासाठी वर्तमान काळातच प्रयत्न करावे लागतात. भूत भविष्य सोडून वर्तमान काळातच साक्षीरूपाने जगणे हाच एक खरा उपाय आहे. आपल्या अंतरंगातच सर्व दडलेले आहे हे पटवून देण्यासाठी त्याने एक खास रूपक सांगितले आहे. एका तीर्थक्षेत्रात भव्य देवळाजवळ एक भिकारी सतत 30 वर्ष एकाच जागी बसून भिक्षा मागत होता. एक प्रकारची देवळाजवळची तपश्चर्याच होती. देवालाच त्याची कणव आली, कारण त्याचे नामस्मरण करूनच तो भिक्षा मागत होता. त्याच्यात बदल घडवून आणण्याचे देवानेच ठरविले. त्यासाठी एका प्रवासी सज्जनाच्या रूपात वेषांतर करून देवळाजवळ देव आले. तेवढ्यात भिकाऱ्याने त्यांच्याकडे याचना केली. प्रवाशाने आपल्या खिशात इकडे तिकडे पाहिल्यासारखे करून तो भिकाऱ्यानं म्हणाला, तुला आत्ता देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, पण तरी तुला एक विचारायचं आहे की तू त्या जुन्या लाकडी पेटीवर बसला आहेस, त्यात आहे तरी काय याचे मला कुतूहल आहे. भिकारी म्हणाला, मला काहीच माहीत नाही. गेली 30 वर्ष त्याच्यावर मी बसत आलोय. हा एक जुना पेटारा आहे, हा मी कधी उघडलेला नाही. प्रवासी म्हणाला, असे कसे? आत काय आहे एकदा तरी पाहायलाच पाहिजे ना. भिकाऱ्याचे उत्तर, आत काय पाहायचे, जळमटांशिवाय काय असणार, आत काहीच नाहीये. परत प्रवासी म्हणाला, तरी पण एकदा बघाच. शेवटी एकदा मनाचा हिया करून भिकाऱ्याने पेटारा उघडला. किर्र आवाज येऊन पेटी उघडली. खूपच कचरा आणि जळमटे होती. ती सर्व हळूहळू बाजूला केल्यावर त्यात एक गुलाबी रंगाची पिशवी निघाली. ती बाहेर काढल्यावर त्यात एक डबा सापडला आणि त्यात सोन्याचे होन भरलेले होते. भिकाऱ्याला अत्यानंद झाला, पण सज्जन गृहस्थाला धन्यवाद द्यायच्या अगोदरच तो देवळात निघून गेला आणि गायब झाला. टोलेंना हेच सांगायचं आहे की आपली स्थिती नेमकी अशी भिकाऱ्यासारखीच आहे. मराठीत याविषयी म्हण प्रसिद्ध आहे. एक म्हणजे खाकेत कळसा आणि गावभर वळसा आणि दुसरं तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. कितीही बाहेर पाठलाग केला आणि शोधले तरी सुख समाधान मिळणार नाही, कारण ती वस्तू बाहेर नाहीच आहे. त्यामुळे अंतरंगात डोकावून पाहायला शिकायला पाहिजे. शरीर आणि मनाला आपण कवटाळून बसलो आहोत आणि सतत विचारात व्यग्र असलेले मन म्हणजेच आपण आहोत असे ठरवून टाकलेले आहे. हेच मोडून काढायला हवे. मनोव्यापाराची, विचारांची सततची क्रिया हीच एक प्रकारची पीडा आहे. आणि विचार तरी कोणते? पूर्वी जीवनात घडलेल्या गोष्टी बरोबर का चुकीच्या व त्यावरचे मंथन हे नसेल तर भविष्य काळातली होऊ घातलेली मनोराज्ये. पण या सगळ्या गदारोळात वर्तमान काळ जो खरा शक्तिमान आहे, सक्षम आहे, त्याला आपण विसरून जातो. तो हातातून निसटूनच जातो. मनशक्तीचा वापर करण्याऐवजी तीच आपल्यावर अधिराज्य गाजवून जीवन वाया जाते. साक्षीरूपाने मनाकडे, विचारांकडे पाहण्याची हळूहळू सवय करायला हवी. कालांतराने वेगळ्या उच्चतम जाणीवेच्या कक्षेत प्रवेश करून प्रज्ञाशक्ती प्रगट होईल, तरच सौंदर्य, प्रेम, नवोन्मेष, शांती, आनंद या सर्वांचा लाभ होईल. साक्षीरूपाने अवलोकन करताना टीका टिप्पणी करणे, मत मानणे, निकाल किंवा निवाडा देणे टाळले पाहिजे. तटस्थपणे बघण्याच्या क्रियेमुळेच बदल आपोआप घडून येतात.
त्यामुळे जी शांतता अनुभवायला मिळते ती कधीच विसरता येत नाही. म्हणूनच असे सांगावेसे वाटते की ईश्वरीय शक्तीशी जोडण्यासाठी वर्तमान काळ हे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. साक्षीरूपाने जगण्याच्या अभ्यासाने सर्व काही सहजच आपोआप मिळत जाते. साधकाच्या दृष्टीने हा अभ्यास म्हणजे प्रवेशद्वाराची गुरुकिल्लीच मिळाल्यासारखी आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांना जरूर प्रयत्न करता येण्यासारखा हा आणखी एक उपाय किंवा मार्ग आहे. जरूर लक्ष द्यावे. या ठिकाणी हे 25वे प्रकरण समाप्त होत आहे. या पुस्तकातलं सत्संगाची बखर. हं, तर आपण उद्या उरलेली जी काही आता प्रकरणं आहेत ती वाचून पूर्ण करणार आहोत. त्यातलं उद्या राहिलेले एखादे प्रकरण बघूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.